मी सौ ज्योतिदेवी गणपतराव माने पाटील, अकलूज प्रभाग क्रमांक 1 मधून भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढवत आहे. माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय जयकुमार गोरे साहेब, माननीय रणजितदादा निंबाळकर साहेब, माननीय रामभाऊ सातपुते साहेब, माननीय फतेसिंगदादा माने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूजची विकास कामे करण्यास कटिबद्ध राहील. आज आपल्या प्रभागामध्ये कुठल्या कुठल्या समस्या नागरिकांना जाणवतात किंवा आपण नागरिकांची काही बातचीत केली का? त्यांना काय हवंय? बातचीत तर माझी सुरूच असते आणि तिथे भरपूर प्रश्न आहेत. गटारीचे प्रश्न आहेत, रस्त्याचे प्रश्न आहेत, लाईटचे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत आणि लोकांना घरकुलाच्या माध्यमातून जुना सराटी रोड तिथे घराची पण समस्या आहे. खूप दिवसापासून आपल्याला ती समस्या खूप मोठी आहे. तिथल्या महिलांना हाताला काम नाहीये. त्याच्यासाठी अकलूज मध्ये MIDC आली तर तिथल्या महिलांना काम लागेल. याच्यासाठी मी प्रयत्न करेन. महिलांसाठी आम्ही स्वयंरोजगार पण आणू. ज्या काही शासनाच्या स्कीम असतील त्यातून आम्ही पूर्ण अकलूज साठीच आणूया की आता महिलांना खरंच हाताला कामं नाहीयेत. ज्यावेळेस मला भेटतील महिला त्यावेळेस सारख्या विचारतात की आम्हाला हाताला काम नाहीये, काही नाही. तर आम्हाला जेवढं होता होईल एवढं आम्ही एक नंबर वॉर्ड मधल्याच नाही तर सगळ्या अकलूज मधल्या महिलांना काम देऊ. स्वयंरोजगाराच्या माध्यमातून, बचत गटाच्या माध्यमातून स्वतः स्वयंरोजगार आणू. आता राऊतनगरला मोठा प्रश्न म्हणजे महिलांसाठी स्वच्छतागृह नाहीयेत. एवढा मोठा एरिया आहे की तिथं स्वच्छतागृह पाहिजेतच. ते सुद्धा आम्ही त्याचं पण हे नियोजन करू. अकलूजसाठी आम्ही पूर्णच अकलूजसाठी स्वच्छतागृहाचं फतेसिंगदादांच्या माध्यमातून आपण ते नियोजन करू. हे आमचं त्याच्या ह्याच्यातून सांगणं राहील की दादांच्या पुढे आम्ही हे प्रश्न सगळे ठेवतो की आपल्या बाहेरून येणाऱ्या महिलांची अडचण होते. फक्त अकलूजमध्ये मला वाटते 6 शौचालय आहेत. तर ते कोणाला जर शौचालयाला जायचं असलं तर नवीन SD स्टँडकडे यायला लागतं इतक्या लांबून. तर आम्ही दादांसमोर हे प्रश्न ठेवून त्याचं आम्ही निरसन करू सगळ्या प्रश्नांचं. आता कमर्शियल कॉम्प्लेक्स आहेत अकलूजमध्ये कितीतरी, तर त्या लोकांना गाळा बंद करून वॉशरूमला जायला लागतं. तर त्याचे पण त्यांच्या गाळ्याच्या तिथं टॉयलेट झाले पाहिजेत. ते पण आपण दादांच्या माध्यमातून, फतेसिंगदादांच्या माध्यमातून आपण बोलून त्याचं पण एक विषय घेऊया. तालुक्यातील नावाजलेला बाजार आहे आठवडे बाजार. मात्र पावसाळ्या दिवसात असेल किंवा इतर वेळी असेल, या बाजार करूनचे खूप हाल होतात. बाजारासाठी येणाऱ्या नागरिकांचे खूप हाल होतात. त्यासाठी आपण काय करणार आहात? नाही, मध्यंतरी खूप पाऊस होता. काही शेतकरी येऊन तिथं दादांच्या जवळ, फतेसिंगदादांच्या जवळ रडायला लागले आणि दादांनी मग त्यांना पर्यायी हे म्हणून, जागा म्हणून टोटल दादांच्या घरापासून ते आपल्या बंगल्यापर्यंत सगळ्या शेतकऱ्यांना बसवलं आणि मग ते सगळे शेतकरी सगळे खरेदी करायला लोक आपल्या घरापर्यंत रांग लागली होती बाजार घ्यायला. म्हणजे तो तर प्रश्न मी पहिलाच घेणार आहे. नगर परिषदेत आले तर शेतकऱ्यांसाठी माझा पहिला प्रश्न राहील तो. त्याबरोबर पार्किंगची पण व्यवस्था नाहीये, तर त्यासाठी आपण काय प्रयत्न करणार? सगळ्या तालुक्यातले लोक अकलूजला खरेदी करायला येतात, काय असेल ते शॉपिंग. तर तिथे पार्किंगची सोय नाहीये. त्यासाठी एक पार्किंग आम्ही त्याचा पहिला मुद्दा घेणार. आणि तसं दुसरा म्हणजे रस्त्याचं म्हणलं तर आपलं अशोका चौकापासून ते गांधी चौकापर्यंत आमच्या समोर ऍक्सिडेंट होतात. ते एक गोष्ट फार आम्हाला हे होते. तर आम्ही जे ठेकेदार असतील, कोण असतील, तर अगदी प्रामाणिकपणे त्यांच्याकडून काम करून घेऊ व्यवस्थित.